नमस्कार मित्रांनो, अनेक वर्षापासून आपण ऐकत असाल, मी पण ऐकतो, घराणेशाहीच्या विरोधामध्ये बोलले जाते. आपण ऐकत आहोत, वाचत पण आलेलो आहोत. घराणेशाहीवर टीका केली जाते किंवा काही जण घराणेशाहीचे समर्थन करतील, पण समर्थन जास्त केल्याचं आपल्याला वाचायला ऐकायला फारसं मिळत नाही, म्हणजे जाहीर विचारपीठावरून. पण विरोधी पक्ष जे विशेषतः काँग्रेसच्या घराणेशाहीवर खूप टीका ऐकत आलेलो आहे. मी तरी स्वतः आपण ऐकलेलं असेल. जे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले किंवा इतरही पक्ष, त्यांनी काँग्रेस हा या देशातला मूळ म्हणजे बलाढ्य पक्ष राहिलेला होता. आता त्याला उतरती कळा लागलेले असेल, होते तसं कधी कधी. तर घराणेशाहीवर काँग्रेसवर प्रचंड टीका करण्यात आली. काँग्रेस एवढी टीका इतर कोणत्याही पक्षावर झाली नाही आणि होत नाही. कारण काँग्रेस हा टीका करण्यासाठी अतिशय सोपा पक्ष आहे. कोणी यावं, काँग्रेसवर टीका करून जावं अशी अवस्था काँग्रेसची राहत आलेली आहे. कारण काँग्रेसवर सातत्याने टीका होण्याचं कारण, काँग्रेसमध्ये जे काही इतरमध्ये जे आक्रमकता दिसून आली, कारण टीका केल्यावर मग काय त्याचं जे काही, पण काँग्रेसमध्ये गांधी विचाराचा प्रभाव असणारे नेते असल्या कारणाने चालत राहते. त्याच्यामुळं त्यांनी फारसं कधी इतर वर टीका करून बघा तुम्ही, काय बेहाल होतात ते लक्षात येते. परंतु आपल्याला आज जे बोलायचं आहे ते घराणेशाहीवर बोलायचं आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीवर सातत्याने टीका होत आलेली आहे आणि ज्यांनी टीका केली त्यांच्या घरातही घराणेशाहीचा उदय झाला. हे सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे सत्य आपल्याला समजत नसेल तर मग काय अडचणही नाही. काय सगळं समजून घ्यावं असं काय गरज आहे? काही समजून घ्यायचं पण नसतं. पण ज्याला समजून घ्यायचे ते समजून घेतील. मला आता या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की घराणेशाहीवर काही माणसं, काही राजकीय नेते, पत्रकार, विचारवंत आणि वक्ते टीका करतात. पण समाज काय करतो हा महत्वाचा मुद्दा आहे. घराणेशाहीचं भरणपोषण कोण करते हा महत्वाचा मुद्दा आहे. आता मी उगाच गाव पातळीवरचा विषय सांगेल आता सुरुवातीला, मग पुढचं मोठ्या राजकारणावर बोलू कधीतरी, किंवा आजही संदर्भ आला तर बोलू. तर मी आपल्याला सांगतो की गावामध्ये एखाद्याचा सरपंच आहे. कारण आपल्यावर बघा, सरपंच उदाहरण मी घेतलं, कोणाचा सरपंचाचं घेत नाही, कोणत्याही गावातला असू शकते काय. आणि हे सगळं काही सत्यच असेल असं काही नाही, पूर्ण प्रत्येक गावालाच लागू होईल असं काही नाही. एक सर्वसाधारणपणे बहुतांशी गावाला मात्र लागू होऊ शकते. काय होते, घराणेशाहीचं कसं भरणपोषण होते मी तुम्हाला सांगतो. आता सरपंचाचा पोरगा झाला की बायकोला काय म्हणतात, सरपंचीन झाली तिने सरपंच. आणि पोरग भावी सरपंच, भावी पोरग, त्यातलं एखादं हुशार, छोटी आणि चार माणसाला घेऊन चालणारं थोडं दिसलं नव्हे तर लहानपणीच म्हणतात, छोटं जन्मलं तेव्हा पहिलंच लेकरू असेल, सरपंचाचं पोरग भावी सरपंच आहे म्हणतात. छोटे मालक, बडे मालक, समाज म्हणते, मी तुम्हाला सांगतो फक्त. आणि मग त्याला भावी 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 म्हणून सातत्यानं काय केलं जातं, त्याचा कॉन्फिडन्स वाढवला जातो. त्याला असं वाटत राहतं सातत्यानं की खरंच आपल्याला या गावाचं नेतृत्व करायचं आहे, आपल्या वडिलांची धुरा आपल्याला सांभाळायची आहे, आपल्याला अनुकूल असं वातावरण आहे. आणि त्या पद्धतीनं तो विचार करायला लागतो, समाज विचार करायला भाग पडतो. लक्षात ठेवा,
परिस्थिती माणसाला विचार करायला भाग पाडते, कारण विचार घडवण्याचं काम समाज करतो, समाजातील व्यक्ती करतात, काही ग्रंथ सुद्धा करतात. घरातून सुद्धा तसं वातावरण तयार होत असते. तर मी सांगत होतो की लहानपणापासून त्याला अशा पद्धतीनं सरपंच समजा सांगतात. उदाहरण द्यायला लागलो, त्याला काय त्याच पक्षाला जागा जर सुटली तरच होतील ना, परंतु नेतृत्वाचे गुण सांगतो मी तुम्हाला, एक उदाहरण द्यायला लागलो. असंच ते पुढचे पण याच्यात होते. मग मला एवढंच सांगायचे की समाज त्यांना नेतृत्व तुम्हाला करायची अशी प्रेरणा देतो, आणि घरातली माणसं सुद्धा, आणि ते मुलगा बघत असते. 20-25 वर्षाचा सरपंचाला सुद्धा 80 वर्षाचं म्हातारा व्यक्ती, आजोबा, सरपंच साहेब म्हणून वाकून नमस्कार करते. कारण प्रश्नानं, समस्येनं, अडचणीने ग्रस्त झालेली माणसं कोणाही पुढे कमरेतून एकदाच नव्हे ते 10दा वाकावं लागतं, कारण परिस्थिती पुढे माणूस परेशान राहतो. आडला नारायण धरी गाढवाचे पाय, हे गीत सुद्धा आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. ही सिच्युएशन आपण लक्षात ठेवा, आणि मग तो वाकत राहतो. आणि हे छोटे पोरं त्या घरातले माझ्या पप्पा पुढे, माझ्या बाबा पुढे, माझ्या वडिलांपुढे बघा कसा समाज झुकतोय हे ते बघतात. आणि समाज जर आपल्या पुढे झुकायचा असेल तर आपल्याला नेतृत्व करण्याची गरज आहे. आपल्याला नेतृत्व करायचे आहे, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, आणि आपल्या जे शक्य आहे ते मग प्रश्न सोडवण्याचा ते विचार करायला लागतात. आणि जे लोक ज्या घराण्यातून प्रश्न सोडवणारा माणूस तयार होतात, त्याच्या घराण्यात नेता तयार होत राहतो. टीका करणाऱ्याच्या घरातूनच नेता कसा तयार होईल? फक्त प्रश्न सोडवायचं नाव नाही, कोणाच्या कामावर पडायचं नाही, कोणाला पोळीभर भाजी द्यायची नाही, कसा नेता तयार होईल? कसं नेतृत्व येईल? किती आदर्शवादी टीका केल्या तर काय फरक पडणार आहे? मग हे काय करतात पोरं? बाप जसा करायलाय, बाप जसा प्रश्न सोडवलाय, बाप जसा फोन लावलाय, तसं आपण त्याला, ते बाप नसेल, एखादा आलं अडचणीचं, ते काय घरामध्ये सोयरे येणार तर, आणि काही अडचण आहे, पैसे नाहीत, आणि मग त्या दिवशी मी काम केलेलं होतं तुमच्याकडे, ते गावातलं काम होतं, सार्वजनिकच होतं ते, पण ते साहेबांनीच मला लावलं, पैसे नाही द्या. नाही, घरातली ती बाई म्हणते, सरपंचीन, म्हणजे सरपंचाची बायको सरपंचीन, तिनं म्हणते मालक घरी नाहीत, सरपंच साहेब घरी नाहीत. पोरगं मग कुठं दुकानला तरी सांगा मग फोन करून वगैरे. मग पोरगं सांगते, पप्पा घरी नाहीत, अरे तुम्ही त्यांना असं सामान देऊन टाका. अशा पद्धतीचा प्रश्न त्यानं सोडवतो. म्हणजे त्याला लक्षात येते आता प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला समाजाचे. आणि मित्र हो, असा प्रश्न सोडवण्याच्या प्रक्रियेतून असा घराणेशाही म्हणजेच नेतृत्वाचा उदय होते. घराणेशाहीतूनच नेतृत्व येते असं काही नाही. ज्याच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे, कौशल्य आहे. 24 तास दारू पिऊन रस्त्यावर पडत असेल तर त्याला कुठं नेऊन बसवणार आहे ते आंघोळ घालून म्हणा. पण ज्याच्यामध्ये काही गुण आहेत, काही धडाडी आहे, काही एक जणाच्या सुखदुःखात धावून जाणं आहे. कारण सुखदुःखात धावून जायला सुद्धा घरची थोडी 4 पैसे लागतात, थोडा वेळ लागतो, तशी मानसिकता लागते. मग ते नाही कोणाच्या अडचणीत असते, मग त्यांना लहानपणापासून काय केलं जातं? मग हे झालं प्रश्न आला घरच्याचं, आणि ते सन्मान बघणं, किंवा मग कार्यक्रमाला सुद्धा सरपंच साहेबाला बोलवायचं, हे बघतात. मी उदाहरण फक्त सरपंचाचं उदाहरण घेतलं. असंच मग पोलीस पाटलाचा तर पोलीस पाटीलच व्हावा अशी सुद्धा मानसिकता असते, किंवा त्या घराण्याला पोलीस पाटील म्हणतात लोक. असो, तर मला सांगायचं होतं एवढंच एक उदाहरण देऊन की कार्यक्रमाला जाते, मग सरपंचाचा सत्कार पाहतात ते लेकरं, मग आपलेही सत्कार होतात, आपल्यालाही सन्मान मिळतो. मग काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे मित्र. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा पद्धतीची तिची मानसिकता तयार होते. आता राहिला प्रश्न, आता आपण एक उदाहरण घेऊ
की एखाद्या व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असेल, कुठल्याही गटाचा असेल, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ही विचार मांडत असताना मी तुम्हाला सांगतोय, इथं कोणाची काही वकिली नाही आपली. कारण काय झाले माहिती आहे का, आपल्या देशामध्ये सगळ्यात पद्धतीनं कमी अधिक प्रमाणामध्ये काय घडतं, वकिली जास्त होते. मग एकतर घराणेशाहीची वकिली करायची, नाही तर घराणेशाहीच्या विरोधात वकिली करायची. न्यायाधीशाच्या पद्धतीनं, तटस्थ पद्धतीनं मांडणी फारशी होत नाही कुठल्याही विचाराची. माणूस कुठल्या ना कुठल्या विचाराकडे झुकत राहतो, कुठल्या ना कुठल्या विचाराचा प्रचारक बनण्याचा प्रयत्न करतो, आणि प्रचारक बनला की विचारवंत मरतो. ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगायला लागलो. माझ्याकडून बी कधी कधी होऊ शकेल, झालं असेल कदाचित माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा होते. कधी कधी प्रचारक माणूस होतोच, मध्येच कुठंतरी मोहात पडतोच कुठंतरी. तटस्थतेने बोलण्यासाठी जी एक वस्तुनिष्ठ भूमिका घेऊन माणूस बोलायला पाहिजे, ती फार बऱ्याचदा ढळतो त्याच्याकडून. आता मी तुम्हाला सांगत होतो की आता राहिला हा दुसरा एक मुद्दा, घराणेशाहीचा. कशा पद्धतीनं घराणेशाहीला प्रारंभ होतो. आता ते व्यक्ती आहे, गावातला असेल, कुठलाही व्यक्ती एखादा आहे, समजा राजकारणी आहे असं समजा आपण, त्याच्यासोबत अनेक कार्यकर्ते जुळतात. अनेक कार्यकर्ते जे म्हणतात ना, आम्ही कार्यकर्त्यांनी काय फक्त चपला जोडे उचलावेत का, सतरंजाच काढण्याचं काम करावं का, पंक्ती वाढण्याचंच काम करावं का, आता असं जे म्हणतात ना, यांनी दुसरे म्हणतात, कार्यकर्त्याला काही तेवढं देणं घेणं आहे ना, दुसरे म्हणतात, अरे तुम्ही किती दिवस त्याच्या चपला उचलता र, जोडे उचलता र, सतरंजा किती दिवस उचलता र, बघा काहीतरी, अशी लावून देणारे काय असतात. मग हे असे 100-50 कार्यकर्ते समजा आहेत त्या व्यक्तीसोबत, आणि त्या व्यक्ती, जो राजकारणी व्यक्ती आहे, त्याचाही एक मुलगा किंवा मुलगी आहे किंवा सून आहे, असं एक आपण धरू उदाहरण त्याच्या घरातलं. त्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत तो, याच्यातही नेतृत्व नाहीत असं म्हणत नाही मी, कार्यकर्त्यातही नेतृत्व आहे. मग काय होतंय, हे कार्यकर्ते सुद्धा, साहेब तुम्ही नाही तर तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा सून सत्तेत दिलात तरच आपलं सीट येणार आहे. कारण तुमच्या घराण्याला एक वारसा आहे, घराण्याला एक परंपरा आहे, आणि तुमच्या घराण्यानं 70 वर्षातून एक सेवा केलेली आहे, इतक्या वर्षापासून सेवा करत आलेला आहे, आणि तुमच्या घराण्याला लोक मानतात, असं हे कार्यकर्ते सुद्धा म्हणतात. आता राहिला प्रश्न, हे म्हणतात, हे सगळं झालं, मग मानसिकता तयार होते, त्या दिशेनं निवडणूक आली तेव्हा फॉर्म भरायचं नसते, निवडणूक त्याच्या अगोदर पासूनच तयारी असते. काही जणाला वाटते की निवडणूक आली, जाऊ एक फॉर्म भरलो आणि 4 कार्यकर्ते झुलणारे घेऊन फटाके वाजवलो, उमेदवारी दाखल केलो, आणि त्या बॅलेट पेपरवर आपलं नाव आलं म्हणजे आपण नेता झालो, 4 दिवस गाडीत फिरलो, किरायाची गाडी घेऊन, म्हणजे नेतृत्व आलं उद्याला, असं होत नसते. हे सगळं भाबडा प्रकार आहे. त्यासाठी खूप कष्ट करावं लागते, समर्पित व्हावं ते रात्रंदिवस, सकाळपासून ते संध्याकाळी 12, 1, 2 पर्यंत अनेक राजकीय घराण्यातली व्यक्ती समाजाच्याच कामामध्ये, वेगवेगळ्या कामामध्ये सातत्यानं मग्न असतात. उगा निवडणूक आली की घेतला झेंडा, टर करत 2 दिवस फिरला म्हणजे काही फरक पडत नसते. असे अनेक प्रयोग झालेले आहेत. वर्षभर अनेक वजन फॉर्म भरतात, तुम्हाला माहित नाही काय. म्हणजे असं काही होत नाही. हे याचा अर्थ लोकशाहीनं, संविधानानं आपल्याला अधिकार द्यायला मी पण उभा राहू शकतो, विषय काही नाही. पण माझी तयारी आहे का? आज मी नोकरी करत राहतो, नोकरीला माझा पूर्ण वेळ नोकरीला जातो, वाचन करणे, लेखन करणे आणि नोकरी करणे, त्याच्यातच वेळ जातो. घरी यायला 5-6 वाजतात. रजा किती छोट्या मिळतात. कुठं कोणाच्या हे राजकारणी व्यक्ती काय करतात, कोणते अंत्यविधी असू जातात, कोणाचे सुखदुःख असतात, कोणाचं दवाखाने असतात जातात, कोणता कोर्ट कचेऱ्या जातात, रोज आपल्या वेगवेगळ्या समस्यांनी गाडी काढली की ते जातात. त्याला लोक देतील निवडून की मला देतील निवडून, मला सांगा. मी जर मग नोकरी सोडून देऊन मी जर 24 तास मग समाज कार्यात राहिले तर मग मला एखाद्या वेळेस शक्यता आहे. असं होणार नाही. उगा न पेरताच उगावं ही अपेक्षा करणारे काही लोक आहेत, पण तसं होत नसतं. समाज असं काही करत नाही.
समाज कामाची काही हां ठीक आहे, सगळेच जण घेत नाहीत, परंतु 100पैकी किमान तुमची कामाची दखल 50% लोक घेतात. 50% विसरून जातील, हा भाग वेगळा. पण आपण एक दोघांचंही काम केलं नाही तर काय घेणार आहेत, कोण दखल घेणार आहे? हां, राहिला प्रश्न की आता आपलं चालू होतं की कार्यकर्ते काय म्हणतात की साहेब घराण्यातलं पाहिजे, घराणा प्रभाव आहे घराण्याचा, सर्व तो ओळखतात साहेब, अशा पद्धतीने सांगत राहतात. आणि एखाद्या वेळी निवडणूक जेव्हा जवळ येते, फॉर्म भरायचे येते, एखादा याच 50च्या कार्यकर्त्यामध्ये कोणीतरी एखादा फुटला, त्या नेत्याच्या विरोधात फुटला आणि तो म्हणतो मग मला पण तिकीट पाहिजे, मला तिकीट द्या. मग तिकिटाची मागणी, तो तिकिटाची मागणी करतो. तर म्हणते बाबा ठीक आहे, माझ्या घराण्यातलं तुम्हाला नको आहे तिकीट, काय अडचण नाही. त्याला सांगतो तो पक्षश्रेष्ठीकडे जा, पक्षश्रेष्ठीकडे जा. पक्षश्रेष्ठीकडे जाऊन हा कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता आहे बरं का, मग आणि त्याच्यामध्ये नेतृत्व आहे, पैसा नाही त्याच्याकडे, हा भाग वेगळा, पण कार्यकर्ता आहे. मग तो सांगतात ते साहेब त्या पक्षाचे कोणते असू दे, जा पक्षश्रेष्ठीकडे जा, तिकीट मिळत असेल तर ठीक आहे, माझ्या मुलामुलीचा किंवा सुनेचा मी फॉर्म बाजूला घेतो, पाठीमागे घेतो, असं सांगितलं जातं. हा कार्यकर्ता पक्षश्रेष्ठीकडे जातो, पक्षश्रेष्ठीला काय म्हणतो, मला तिकीट द्या. आता हा तिकीट मागायला गेला, हे 50 कारखे त्यालाच कस काय तिकीट मागायला आहे, त्यानंच कशाला तिकीट मागायला येते काय निवडून, त्यानं येत नाही साहेब, त्यानं निवडून. मग पक्षश्रेष्ठी त्याला विचारते, तुमचं संघटन किती आहे, तुमचे काय स्वतःचे काही कार्यकर्ते आहेत का, तुमचं संपर्क यंत्रणा आहे का, तुमच्या कास्टचे किती मतदान आहेत, तुमचे स्वतःचे काही कार्यकर्ते. नाही साहेब, माझे काही कार्यकर्ते नाही, साहेबाचे कार्यकर्ते हेच माझे कार्यकर्ते. बर, काय पैसे खर्च करू शकता का? नाही साहेब, पैसे कुठं आहेत. बर ठीक आहे, मग विचार करू जा. अशा पद्धतीने त्याला पाठवलं जाते. आणि मग ते सगळं त्यांची एक कमिटी येत असते कोणत्याही पक्षाची, की मदत चाचपणी करत असते. चाचपणी करण्यासाठी एक पक्षाने एक समिती नेमते आणि ते समिती एक सर्वे करते, सर्वसाधारणपणे लोकांचं मत विचारात घेते, कोण निवडून येऊ शकतो आपल्या, निवडून जरी आला नाही तर टक्कर कोण देऊ शकतो आपल्या पक्षातून. मग त्या टक्कर देण्यातून लोक सांगायला लागतात की ह्या साहेबाचा तुमच्या पक्ष, ह्या साहेबांचा, या तुमच्या जर काँग्रेस म्हणत असेल तर यांचं नाव, शिवसेना म्हणत असेल तर यांचं नाव, म्हणजे असं ते सांगतात. ते जर कळलं हे कोण्या पक्षाकडून जर लोकांना, तर हे निवडून येऊ शकेल बाबा, शक्यता आहे. मग ते अहवाल घेऊन जातात, अहवाल तिकडे जाते, अहवाल अजून ते महाराष्ट्रात, दिल्ली असं वगैरे ते अहवाल जातात. मग तिथून ते ठरत असते तिकीट कोणाला द्यायचं, आणि कार्यकर्ता इथं परेशान राहते. आणि राहिला प्रश्न हा कार्यकर्त्याला, हे 50 कार्यकर्ते पाठीशी उभं राहत नाहीत, मग मलाही द्या तिकीट म्हणतात, सगळेच जणच मागतात. मग आता सगळेच जणालाच कोणालाही नको म्हणून याच नेत्याच्या घरामध्ये तिकीट दिलं जाते. आता बघा, आता इथं काय, इथं जी सिच्युएशन मी सांगायला लागलो ते कसं, आणि मग अशा सिच्युएशनमध्ये मग तिकीट त्याच नेतृत्वाच्या घरी दिलं. म्हणजे ज्यांना पैसे गोळा करायचे, पैसे देऊ, आता पैशाचं काय आलं बाबा म्हणाय, तर लोक पैशाशिवाय मतदान करत नाहीत. 75% लोक पैशाशिवाय मतदान करत नाहीत. निवडून यायला तर किती मतं लागतात, 30-40% मतं जरी पडले तरी निवडून येते माणूस. आता पैसे वाटपाच्या कार्यक्रमाशिवाय पब्लिकने ठरवले, पब्लिकने जर ठरवलं, पब्लिक पोचते कसं घराण्याशी, मी तुम्हाला सांगतो. ज्या समाजामध्ये किंवा ज्या मतदारसंघात म्हणा, पैसे घेऊन, दारू पिऊन, मटण खाऊन न मतदान करणाऱ्यांची संख्या जर जास्त राहिली तर घराणेशाही कधीच संपत नाही.
याला जबाबदार तो नेता आहे का? मग याला जबाबदार हे खाऊ लोक आहेत. दारू पिऊ, मटण खाऊ आणि बटन दाबूचे लोक घराणेशाहीचे आधारस्तंभ आहेत. मग ते म्हणतात, अरे कोण खर्च करू शकते रे, त्याला मतदान द्या. लोकांना विचारलं तर खर्च करावं लागते की? खर्च करण्याची ऐपत आहे काय तुझी? खर्च करण्याची ऐपत नसेल तर कशाला तोंडवरी करून निवडणुकीला उभं राहतोस असं सांगतात त्याला. तुझ्याकडे नेतृत्व गुण असेल काय तुला चाटायचं आहे आम्हाला म्हणतात. देतोच काय पैसे? गाड्या लागतात 100-200 गाड्या फिरायला. आहे गाड्या? तुझ्याच गाडीत पेट्रोलला पैसे नाही तुझ्याकडं. अशा पद्धतीनं लोक उघड उघड बोलतात. ही वास्तवता आपण मुंबई दिल्लीमध्ये बसून एखाद्या आलिशान बंगल्यामध्ये घराणेशाहीच्या विरोधात बोलून फायदा नाही. मी फक्त वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवतो. घराणेशाही मोडीत काढायचं काम कोण करणार आहे? मग आता हे खाऊ पिऊ करणार नाहीत, कार्यकर्त्यांमध्ये एकजूट राहणार नाही. एखाद्या पक्षाचे 1000 कार्यकर्ते आणि 1000 कार्यकर्त्यांनी एकजुटीने ठरवलं की आता तुम्ही नको, नेतृत्वाला तुम्ही नको, आम्ही आपल्या याच कार्यकर्त्यातून याला आपण निवडू, आम्ही 1000 जण एक दिलानं, एक मतानं, एकजुटीनं याच्यासोबत राहतो. असं होते कधी? असं कधीच होत नाही. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. आणि यानं मग अपक्ष म्हणून उभं राहायला पडते. 99% पडते. एखाद्या टक्क्यामध्येच दुसऱ्या पक्षाने त्याला सहकार्य केलं, ह्या नेतृत्वात लय बांजले बाबा म्हणून. मग आता एखाद्या वेळेस दुसऱ्या पक्षाने नेतृत्व दिलं, तो अपक्ष राहिलेला आहे, पैसेवाना असेल, त्याचंही अनेक वर्षाची सेवा असेल, तर असा एखादा अपवाद घराणेशाहीला फाटा देणारा तयार होतो. पण त्याच्याही घराण्यात आता अपक्षातून आलेला आहे नाही, त्याच्याही घराण्यात पुन्हा घराणेशाही सुरू होऊ शकते. तर ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता राहिला तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून की आपण लक्षात ठेवलं पाहिजे की काही जणांना एखाद्या घराण्याविषयी म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो बरं का, की विनाकारणचा एक द्वेष पसरवण्याचं काम केलं जातं. आता मला सांगा, भारतीय संविधानानं काय केलेलं आहे की उमेदवारीचे काही निकष ठरवलेले आहेत. इतकी वर्ष झाले की तुम्हाला मतदानाचा अधिकार, इतक्या वर्षाच्या व्यक्तीला लोकसभेला उभा राहायचा अधिकार, इतक्या वर्षाचा असं राज्यसभेला, विधानसभा, ग्रामपंचायत हे जे वयाची अट लावली आणि त्याची इतर काही पात्रता ज्या आहेत. आता ती पात्रता धारण करणारा कुठलाही व्यक्ती निवडणुकीला उभं राहू शकतो. फक्त त्याच्या नावावर ते घरपट्टी वगैरे राहू नये. ते घरपट्टी तेवढं भरलं की झालं. ते घरपट्टी वगैरे भरणं, कायदेशीर पद्धतीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सगळ्या पूर्ण केलं की ते कोणीही भारतीय नागरिकाला अधिकार आहे. आता मला सांगा, त्या घराण्यामधल्या व्यक्तीची इच्छा असेल की नाही माझं संपर्क आहे, मी पण इतक्या दिवसात सेवा करतो आणि मी पण उभा राहतो, मी का उभं राहू नये? का माझे वडील राजकारणी होते म्हणून मला दूर लोटतात काय? का माझा गुन्हा आहे? मला का उभं राहू देत नाही? का तसा अट आहे का सांगा? घराण्यामधल्या व्यक्तीने उभं राहू नये. एखाद्या व्यक्तीचा बाप आमदार असेल, खासदार असेल, सरपंच असेल, पंचायत समितीचा सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, याच्या मुला आणि मुलींनी किंवा सुनेनी आता यानंतरच्या एकदा ते निवडून आल्यानंतर त्यांनी परत उभा राहणे असा कायदा आहे का? कायदा नाही. तसा कायदा तरी करून टाकावा मग खटकुन्या. एकदा एका ह्याच्यात निवडून आला की पुन्हा नाही, असा कायदा करा. म्हणजे कायदा सपोर्टिंग नाही. घराणेशाहीला संपुष्टात आणण्यासाठी कायदा तरी झाला पाहिजे होता. कायद्याने घराणेशाही संपुष्टात आली असती काही प्रमाणामध्ये. समाज तयार नाही, कार्यकर्ते तयार नाहीत. आणि राहिला प्रश्न आता नेतृत्वाचा. जो नेता आहे, आता लक्षात ठेवा, असं सर्वसाधारणपणे आपल्या इथं म्हटलं जाते, माणसाचा हात हे पोटाकडे जातो, पाठीकडे नाही.
पहिल्यांदा कोणताही व्यक्ती जवळपास एक महापुरुष सोडले तर, एक सर्वसाधारणपणे महापुरुष सोडले तर सर्वसाधारणपणे कोणताही व्यक्ती मुला घरातून एक आपलंच लेकरू समोर आलं पाहिजे, आपल्याच घरातला माणूस समोर आला पाहिजे, ही भावना असते. आपलाच लेकरू घरातून आलं पाहिजे, आपल्याच घराण्याचा वारस समोर आला पाहिजे, ही माणसाची मूलभूत अशी भावना आहेच. त्या भावनेला भरण पोषण तो करणारच. भावनेला भरण पोषण करलं. एका गावात काय झालं, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एकाने म्हणलं, तूच कशाला पुन्हा सरपंच? मी होतो म्हणला. त्यानं म्हणलं, बरं ठीक आहे बाबा, तू होतोस ना? हो म्हणलं, काय हरकत नाही. हो म्हणलं, काय हरकत. त्याला बिचाऱ्यानं घेतलं मागं पाव आणि त्याला उभं केलं. 24 तास दारू पिऊन राहू त्यानं. ते नवीन उभं राहिलं होतं ना सरपंचाला, लोळू लागलं. ठीक आहे म्हणलं, तू जाय तू. मला सांगा, अशा पद्धतीचं जर कोणी तिथे, म्हणजे मला सांगायचं की पात्रता पण लागते. तुमच्याकडे पात्रता आले, लोकातून म्हटलं, लोक चळवळ, लोक भावना झाली पाहिजे की हा माणूस आपल्या याच्यासाठी झाला पाहिजे. ही भावना तयार होण्यासाठी समर्पित वरतीनं आयुष्य खर्च करावं लागतं, सातत्यानं जनसेवेत राहावं लागतं. तेव्हा लोक म्हणतील की काहीच अडचण नाही, तुझे 5 पैसे नको, आम्ही पैसे देतो आणि तू उभं राहा. तेव्हा घराणेशाहीला तिथं तडा जाऊ शकतो. अशी कार्यकर्ते किती तयार आहेत की स्वबळावर घराघरात सेवा करत पोहोचलेले आहेत. अख्खं आयुष्य स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवेमध्ये 24 तास असणारे किती लोक आहेत. फक्त निवडणूक आली की अर्ज भरल्यानंतर घराणेशाहीला तडे देता येत नसतात. ही घराणेशाही ज्याला तुम्ही म्हणता, ही 24 तास त्यांच्या डोक्यात एकच विषय असतो, राजकारण. आणि तो काही जणाला जेव्हा राजकारणाचं निवडणूक आली तेव्हा राजकारण करते, यांचं प्रत्येकाला बोलणं झालेलं असते. जवळपास बहुतांश लोकांना त्यांचे संग बोलून जाते. काय यावेळेस काय म्हणणं आहे आपलं, गावातल्या 4-2 लोकांना फोन येते जाते त्यांचा, कसं मग उभा राहू की यावर उभा करायचं, विचार आहे माझा किंवा माझ्या मुलाचा, काय म्हणणं आहे तुमचं? नाही मला काहीच अडचण नाही, राहा बाबा, आम्ही आहोत तुमच्यासोबत. पिढ्या गेल्या आमच्या तुमच्यासोबत राहण्यात. आत्ताच काय, आता आम्हाला वेगळं का समजायला, असं विचारायलाच कसं काय? आमच्यावर शंका आहे की काय तुमची? हात जोडतो बाबा, अशी शंका घेऊ नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्या घराण्याला आम्ही कधी सोडलं नाही बाबा, आणि आम्हाला तुमच्याशिवाय वाली कोण आहे? अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया समाज देतो. लक्षात आली? ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवावं आणि खूप तुल्यबळ, त्या नेतृत्वाच्या तुल्यबळ तुम्हाला बनता आलं आणि समाजानं ॲक्सेप्ट करता आलं तर घराणेशाही तुम्हाला दूर करता येते. केवळ घराणेशाहीवर टीका करून घराणेशाही दूर होत नसते. काही अपवाद वगळता, म्हणजे हे काही राजकारणातलं उदाहरण नाही. गुरु नानकांनी मात्र हे राजकारणातलं उदाहरण नाही, मात्र हे धार्मिक क्षेत्रातलं उदाहरण आहे. आता इथं किती रिलेट होते, किती सहसंबंध जोडता येते बघा. पण गुरु नानकांनी मात्र आपला लेहना म्हणजेच पुढं अंगद देवजींना गादी दिली होती आपल्या लेकराला न देता. आता त्यांचा एकट्यांचा निर्णय त्यांनी घेतला आणि तशा पद्धतीचा त्यांनी केलेला आहे. आता राजकारणामध्ये असं कोणी जर नेतृत्वाने ठरवलं, मग त्यांना पण विरोध झाला. गुरु नानक देवजींना घरातून प्रचंड आपल्या लेकरांनाच करायला पाहिजे म्हणून, परंतु त्या विरोधाला ते जुमानले नाही. पण राजकारणातली ही परिस्थिती एकट्या व्यक्तीच्या हातात नसते, तर ती समाजाच्या हातात असते. समाजाला ज्या नीड लागतात, त्या गरजा पुरवण्याची ताकद ज्याच्यात आहे. मित्रहो, आता तर धोका लोकशाहीला असा निर्माण होतो आहे दिवसेंदिवस. आता पैसा फेक आणि तमाशा देख अशी परिस्थिती तयार झालेली आहे. पैशाशिवाय निवडणूक नाही अशी समाजात
मध्ये आता पक्क झालेलं आहे धारणा की पैसा असेल तरच निवडणूक आहे, पैसे वाटल्याशिवाय निवडणूक नाही, अशी धारणा झालेली आहे. अशा व्यवस्थेमध्ये धनाडेशाही पैसेवान पार्टी सत्तेत तुम्हाला राहणार आणि केवळ पैसाच असून चालणार नाही, हेही लक्षात ठेवा. तर पैशासोबत सेवा, समाजसेवा आणि संघटन, नेतृत्व कौशल्य हे सुद्धा गुण लागतात. संघटन अतिशय गरजेचं आहे. तुमच्या गावागावात संपर्क पाहिजे. गावागावातल्या 10 माणसाला तुमच्याकडे लोक हे आलेत, समजा ते एखाद्या गावचे, तुम्ही ओळखच नाही आले, ते म्हणतात घरे मी आलो पण मला साहेब ओळखलेच नाहीत. मग तुम्ही ओळखच देऊ शकणार नसाल, ओळखतच नसाल तर अनेक लोक बाद झाले असे. राजकारणामध्ये येऊन हे लोकांशी संपर्क न ठेवल्यामुळे, लोकांना न ओळखल्यामुळे, आपल्याच धुंदीत राहण्यामुळे अनेक घराणे सुद्धा नष्ट झाले. घराणेशाही नष्ट झाल्यात काही ठिकाणच्या. असं नाही, त्या पुढच्या पिढीला लोकांशी कनेक्टिव्हिटी ठेवता आली नाही, लोकांची सेवा करता आलं नाही, समाजात मिसळता आलं नाही. आपल्याच तोऱ्यामध्ये राहिले ज्या घराण्यातले, किंवा फारच श्रीमंतीच्या गोरगरिबाच्या घरात मी कसं जावं असं म्हटले आणि गरिबाला न हात कस करू, मी नमस्कार स्वतः करू, अहंकार, इगो, मी कोणीतरी आहे लाटसाब म्हणून, असेच ज्याने केले त्याचे संपले खिसा खतम झालाय त्याचा. ज्याचा खिसा खतम झाला नाही ते म्हणजे अतिशय नम्रतेनं समाजात जातात, समाजाची सेवा करतात, समाजाचे संपर्क करतात, कनेक्टिव्हिटीमध्ये राहतात, त्यांच्या सुखदुःखात जातात, गेले नाही तर पत्र पाठवतात, शुभेच्छा संदेश देतात, कुठेही अडचण आली तातडीनं त्याची नोंद घेतात, तिथल्या यंत्रणेला बोलतात, म्हणजे पोलीस यंत्रणेला बोलतात, आरोग्य यंत्रणेला बोलतात, शिक्षण यंत्रणेचे संबंध असतात शिक्षण यंत्रणेला बोलतात. तातडीनं त्यांच्याकडे एक मोठी यंत्रणा असते, त्या यंत्रणेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवतात. समाजाचे प्रश्न सोडवणारी प्रक्रिया जोपर्यंत चालू असते तोपर्यंत ते नेतृत्व त्याचा उदय कायम राहतो आणि त्यांच्या उदयानंतर त्याच्या घरातला उदय कायम राहतो. हे लोकांना पटो अथवा न पटो, पण मी फक्त आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडलेली आहे. मी कोण्याही व्यक्तीचं समर्थन केलं नाही. घराणेशाही जर खरंच तुम्हाला जर संपुष्टात आणायची असेल तर मग काय करायचं या संदर्भात सारांश रूपानं 2-3 मुद्दे सांगतो. घराणेशाही संपुष्टात आणायची असेल तर तुम्हाला एक कायदा करावा लागेल आता, की ज्याच्यामध्ये एकदा खासदारकी झाली, एकदा आमदारकी झाली, की ग्रामपंचायत सदस्य झाला किंवा सरपंच झाला वगैरे, असं उदाहरण, की त्यांच्याला ते पद डबल नको, या पद्धतीत कायदा करावा लागेल. कायद्यानुसार जर संपुष्टात आणायचे असेल तर असं घटना कोणावरही अन्याय करू शकत नाही. कोणाचा तरी सुपुत्री आहे म्हणून संविधान त्याला या अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही. आता मला संविधानाने अधिकार दिलेला आहे की भाषण स्वातंत्र्याचं मी भाषण करायला लागलो, असं संविधान म्हणू शकत नाही की आता तुमचं भाषण खूप केलात, तुमच्या लेकराला करता येत नाही, कारण तुमचंच किती लोक ऐकू, आता दुसऱ्याच्या लेकराचं ऐकू देवा, तुमच्या लेकराला करता येणार नाही, असं संविधान म्हणू शकणार नाही, करू शकणार नाही. संविधान असं कोण्याही व्यक्तीवर अन्याय करणारा निर्णय घेऊ शकत नाही. राहिला मुद्दा दुसरा, पब्लिकचा निर्णय असा आहे. पब्लिकची मानसिकता मी तुम्ही सांगितलं की पब्लिकच्या नजरेसमोर भावी नेतृत्व म्हणून सातत्याने चेहरे जो येतात त्या घराण्यातलेच येतात आणि त्या घराण्यात पैसा असेल, संपर्क असेल, सेवा असेल तर समाज त्यांच्याशी उद्या काम पडते बाबा, उद्या काम पडते म्हणून त्यांच्यासोबत जातात. म्हणून हाही एक मुद्दा आहे. आणि समाज जोपर्यंत एखादा गुणवंत आहे बाबा, अभ्यासू आहे, धडाडीने प्रश्न आपला सोडू शकतो, त्याच्याकडे खडकून आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून आपण त्यांनाच मतदान करायचं असं निरपेक्ष भावनेनं जर समाज इतका संत साधू झाला तर मात्र घराणेशाहीचा अंत तुम्ही करू शकाल. आता काहीच न करता नच पेरता उगवणार नाही.
तर आपल्याला हे सत्य स्वीकारावं लागेल जे आहे ते. धन्यवाद.